असं त्या पीडित लोकांना दिलं. बर. ते दिलं. मला वाटतं 9 तारखेला काहीतरी नाही यात्रा आपली निघालेली होती, 9 का 7 तारखेला असं काहीतरी निघालेली होती. आणि ते दिलं आणि त्याला सुद्धा डबल क्रॉसिंग करण्याचं काम या प्रशासनाने केलं. बर. हे प्रशासन राजकीय दबावाखाली व स्वतःच्या फायद्यासाठी काम करतंय, एकतर्फा काम करतंय. नाही, तुम्ही 1-2 प्रसंगामध्ये सांगितलं की प्रशासन हे दाबण्याचा प्रयत्न करतंय किंवा प्रशासनानं क्रॉस त्या ठिकाणी केलं, पण हे कोण प्रशासन आहे नक्की जे हे सगळं घडवून आणतंय? हे जिल्हा प्रशासन आपण म्हणू शकतो. म्हणजे कलेक्टर पासून SP आहेत आणि ही जे 2 हेड आहेत, म्हणजे सगळी खालची त्या हिशोबाने सगळीच आली यामध्ये. म्हणजे हे जे जिल्हा प्रशासन आपण त्यामध्ये महसूल म्हणू शकतोय, पोलीस म्हणू शकतोय, हे सगळ्यांनी एकतर्फा काम केलेलं आहे ह्या घटनेमध्ये. तर आम्ही तुम्हाला पुराव्यानिशी दाखवू शकतो की हे प्रशासन कसं एकतर्फे काम करत आहेत. बर. मला सांगा, आता हे जे प्रकरण आहे हिंदू मुस्लिम, त्यात नक्की मेन आरोपी कोण आहे? त्याच्यावरती हिंदू संघटनांनी सुद्धा त्याच्यामध्ये भाग घेतला. त्याच्यामध्ये एक प्रमुख नाव येते की अनिल महाराज देवळेकर असतील किंवा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते असतील. त्यांनी असा त्यांच्यावरती आरोप केलाय की ह्या हिंदू बांधवांच्या वरती खोटे गुन्हे दाखल करून त्यांना आत टाकण्यात आलेला आहे. आता मला सांगा, हे प्रशासन यांच्या म्हणण्याप्रमाणे सगळं काम करतं. हिने हिंदू जन आक्रोश मोर्चा सभा वगैरे काय ते घेतली, त्यांनी काय त्याची परवानगी वगैरे घेतली का? विचारा. काही परवानगीचं पत्र नाही. त्यांनी विचारलं सुद्धा नाही प्रशासनाला, आणि या प्रशासनाने ते थांबवलं सुद्धा देखील नाही. आणि आता हे झाल्यानंतर गुन्हे पण दाखल केले नाहीत. म्हणजे असं प्रशासन त्यांच्या पॉकेट मधलं आहे ते. आणि ते प्रशासन चुकीचे खोटे गुन्हे दाखल करेल का? हे इन कॅमेरा सगळे काढलेले CCTVचे फुटेज आहेत. जे आरोपी म्हणून तिथं मुलं आहेत ती सरळ त्या CCTV फुटेज मध्ये आहेत. असं असताना ते खोटे गुन्हे कसे होतील? आणि अनिल देवळेकर जो आहे, जो स्वतःला महाराज म्हणतो, त्या शासकीय कॉलनीमध्ये वारणावती वसाहत कुठं तिथे आहे, तिथं तो बसून त्या मुलांना तो म्हणतो मी देव देश धर्माबद्दल बोलणार. अरे, देव देश धर्माबद्दल बोलत असताना तुम्हाला इतर धर्मांच्या बद्दल चुकीचं किंवा अपमानित करण्याची तुमचा धर्म तुम्हाला सांगत नाही ना. तुम्ही मुस्लिम समाजाला, मुस्लिम धर्माला जर दहशतवादी म्हणत असाल तर मुस्लिम समाज म्हणून आम्हाला सुद्धा स्वाभिमान आहे ना. ज्यावेळेला तुम्ही आम्हाला जर दहशतवादी म्हणत असाल तर आम्ही तुम्हाला उत्तर देणारच ना. ह्यात वाईट वाटून घ्यायचं काय काम आहे?